कृष्ण म्हणतात, कोणासमोर इतकंही झुकू नका की वाट पहा, तुमची कदर वेळच समोरच्याला सांगेल. प्रामाणिक लोक नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर भरोसा ठेवतात. काळजी करू नका, सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरीही फक्त त्या रस्त्यावर चालत रहा जो खरा आणि स्वच्छ असेल. नेहमी घाबरण्यापेक्षा हे चांगलं आहे की एकदाच अडचणींचा सामना करून पहा. कोणाचाही साधा स्वभाव त्याची कमजोरी नसते, त्याचे संस्कार असतात. श्रीकृष्ण म्हणतात, देव न कागद ठेवतो ना पुस्तक, पण तरीही तो सगळ्या जगाचा हिशोब ठेवतो. कमीपणा घेतल्यामुळे नातं मनापासून जोडले जात असेल तर कमीपणा घ्या, पण प्रत्येक वेळी तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर थांबा. जेव्हाही कोणावर प्रेम करताल तेव्हा ही अपेक्षा ठेवू नका की तो तुमच्यावरच प्रेम करेल. तुमच्याजवळ असं स्वप्न नक्की असलं पाहिजे ज्यासाठी तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहाल. मनामध्ये कोणाविषयीही तिरस्कार ठेवू नका, कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो त्या मनामध्ये देव राहत नाही. दुःखी मन पाण्याने भरलेल्या ग्लासाप्रमाणे असते. छोटीशी ठेच लागली तरीही अश्रू बाहेर येतात. जर तुम्ही शिकायला तयार नसताल तर तुमची मदत कोणीही करू शकत नाही, पण तुम्ही शिकण्यासाठी तयार असताल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. जीवनसाठी सुंदर नाही तर कदर करणारा असला पाहिजे. नातं मनापासून असलं पाहिजे, शब्दांचं नाही. नाराजी शब्दांची असली पाहिजे, मनात नाही. आयुष्यामध्ये पस्तावणं सोडून द्या. काहीतरी असं करा की लोक तुम्हाला सोडून दिल्यामुळे पस्तावतील. अशा व्यक्तीची नेहमी कदर करा जो तुम्ही त्याच्याबरोबर वाईट वागून सुद्धा तुमची नेहमी कदर करतो. जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात, आणि जेव्हा तेच नातं जुनं होतं तेव्हा न बोलण्याची कारणे शोधतात. ध्येयापासून भटकवतात बऱ्याचदा बरेच लोक. प्रत्येकाला रस्ता विचारणं चांगलं नाही. लोक जेव्हा विचारतात की तुम्ही काय काम करता तेव्हा ते खरं तर हिशोब लावत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यायची. कधीही कोणाच्या गरजेसाठी स्वतःला बदलू नका. लोक खूप स्वार्थी असतात. तुम्हाला बदलवून एक दिवस स्वतः बदलतात. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा आवाज कोणाच्याही मनापर्यंत पोहोचावा तर तुम्हाला आवाजही मनापासून द्यावा लागेल. तुम्ही कधीही कोणासाठी तुमचे अश्रू वाया घालवू नका, कारण सगळेच त्या अश्रूंचा लायकीचे नसतात. जो तुमच्या अश्रूंच्या लायकीचा असतो तो तुम्हाला कधीही रडू देणार नाही. बऱ्याचदा लोक आयुष्यामध्ये त्या गोष्टी लक्षात ठेवतात ज्या विसरल्या पाहिजे, आणि त्या गोष्टी विसरतात ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे. कोणालाही आपलं बनवायचं असेल तर मनापासून बनवा, फक्त शब्दांनी नाही, कारण सुईमध्ये तोच दोरा जाऊ शकतो ज्या दोऱ्यामध्ये गाठ नसते. सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा तुमचा गैरसमज आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळी दुःख दूर होतील. कमजोर लोक तेव्हा थांबतात जेव्हा ते थकतात, आणि विजेते तेव्हा थांबतात जेव्हा ते जिंकतात. विश्वास कधीही चमत्काराची इच्छा ठेवत नाही, पण बऱ्याचदा विश्वासामुळे चमत्कार घडतात. अशा ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे लायकी नसलेली लोक स्वतःचं गुणगान करतात. आपण दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही बदलू शकत स्वतःला. एक व्यक्तिमत्व आपल्यालाही दिलेलं असतं देवाने त्याच्या हिशोबाने. अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आनंद आणि शांती 1000 पटीने वाढते, ज्यांनी कौतुक आणि निंदेमध्ये एकसारखाच राहणं शिकलं. इथे तर लोक आपल्या चुकासुद्धा मान्य करत नाहीत, मग कोणाला कसं आपलं मानतील. आयुष्यामध्ये अडचणींचे येणंसुद्धा गरजेचं आहे. तेव्हाच कळतं कोण हात पकडतो आणि कोण हात सोडून देतो. निघून जाता आयुष्य हे शोधण्यामध्ये की काय होणार आहे. खरं तर हे माहीत नसतं की जे मिळालं आहे त्याचं करायचं काय. कधीही कोणाबरोबर बोलण्याची सवय लागून घेऊ नका. जेव्हा ती व्यक्ती बोलत नाही तेव्हा जगणं अवघड होतं. एकटा चालणारे घमंडी नसतात, खरं तर ते स्वतःचं काम करण्यासाठी पुरेसे असतात. कोणावरही प्रेम करणं सोपं असतं, पण कोणावरही प्रेम करत राहणं अवघड असतं. आयुष्याने मला हे शिकवलं आहे की लोक तुमच्यामधील कमतरतेमुळे नाही तर तुमच्यामधील कौशल्यामुळे तुमचा राग करतात. आता एवढा जास्त समजूतदारपणा आला आहे
की कोणाबरोबरही वादविवाद करण्याची इच्छा नाही आणि नाही कुणाला समजावण्याचं मन करतं. जी व्यक्ती प्रत्येकाला इज्जत आणि प्रेम देते, खरं तर ती व्यक्तीसुद्धा खूप इज्जतदार असते, कारण एक माणूस दुसऱ्यांना तेच देतो जे त्याच्याजवळ असतं. कशातही दिसत नाहीत अशा जखमा, जे आपले लोकच आपल्याला देऊन जातात. एका वेळेपर्यंत सगळ्यांची साथ होती, त्यानंतर एक एक करून सगळ्यांनी लायकी दाखवून दिली. प्रेमाला कधीही प्रतिष्ठेच्या तराजूमध्ये मोजू नका, कारण प्रेम मन पाहून होते, प्रतिष्ठा पाहून नाही. हसू खोटं सुद्धा असू शकतं. माणसाला पाहणं नाही, समजून घेणं शिका. जर साथ देऊ शकत नसाल तर साथ निभावण्याचं वचन देऊ नका. तुम्हाला तर फरक पडणार नाही, पण समोरचा तुटून जाईल. जे जवळ होते तेच धोकेबाज निघाले. मी बऱ्याचदा बुद्धिमान लोकांना कमी बोलताना आणि मूर्ख लोकांना गरजेपेक्षा जास्त बोलताना पाहिलं आहे. कधीही कोणाला खास समजू नका, कारण सगळ्या अडचणींची सुरुवात तिथूनच होते. गर्वाने बोलून कोणाचेही मन दुखावू नये, कारण ते घमेंडसुद्धा तोडते आणि बोलण्याच्या लायकीचेही ठेवत नाही. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते त्यावेळी समजून सांगणाऱ्याचाच जास्त राग येतो. नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला कोणी मानतं, तुमची कदर करतं, तुमचे मूड सांभाळतं. तुम्हीही कधी त्याची साथ देऊन पहा. नात्यांना वेळ दिला जातो, कारणे नाही. काही नाते देवच खराब करतो, कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून. जास्त अपेक्षा ठेवू नका कोणाकडूनही, कारण जेवढा जास्त आपलेपणा तेवढी खोल जखम होते. कुणी तुम्हाला समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगले लोक आणि चांगली पुस्तकं प्रत्येकाला समजत नाहीत. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधी ना कधी उपयोगी पडतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका. चांगले लोक आयुष्यामध्ये सारखे सारखे येत नाहीत. इथे तर आपल्या श्वासांचा भरवसा नाही आणि तुम्ही दुसऱ्यांवर भरवसा करता. तुम्हाला त्रासामध्ये पाहून ज्याला रडू येते तो माणूस तुम्हाला कधीही त्रास देऊ शकत नाही. थोडे अडमुठे राहिलेत तर चालत राहताल, साधे राहिलेत तर सगळंच संपून जाईल. अशा चुकींची माफी नसते जिथे तुम्हाला माहीत असतं की काय चुकीचं आणि काय बरोबर आहे, पण माहीत असून सुद्धा चुकीच्या गोष्टी निवळता. बोला त्याच्याबरोबरच ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं आहे, कारण कोणाच्याही मागे मागे पळून स्वतःला अपमानित करणं चांगली गोष्ट नाही. मिळवा किंवा गमवा, पण तुमच्या स्वार्थासाठी कोणाचाही वापर करून घेऊ नका. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, पण ते होताना कधीही चांगलं होत नाही. आपण बऱ्याचदा पाहतो की मनातून तुटलेला माणूस एकटं राहणं पसंत करतो. जर जे पाहिजे ते मिळालं नाही तर जे मिळालं आहे ते जपून पहा. चांगलं झालं, माहीत तर झालं की खूप आपलेपणा वाढवला की नाते तुटतात. जो जात आहे त्याला जाऊ द्या, तो आज थांबला तरीही उद्या निघून जाईल. आपल्या लोकांना कमी लेखण्यासाठी बऱ्याच वेळा आपलीच लोकं आपल्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवतात. रागावल्यामुळे कोणी साथ देत नसेल तर काही नाही, पण बरोबर राहून कोणी धोका देत असेल तर ते सहन होत नाही. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त चुका यामुळे होतात की जिथे आपल्याला डोक्याने विचार केला पाहिजे तिथे आपण भावुक होऊन विचार करतो, आणि जिथे भावनिक होण्याची गरज असते तिथे आपण डोक्याने निर्णय घेतो. हवा जर ऋतूंची दिशा बदलू शकत असतील तर प्रार्थना अडचणींचे क्षणसुद्धा बदलू शकतात. बोलून मारलेल्या टोमण्यांच्या जखमा खूप खोलवर असतात. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा शोधणे बंद करा. विश्वास ठेवा, तुम्ही नेहमी आनंदी राहाल. जर दुराव्यामुळे फरक पडत नसेल तर समजून घ्या की खूप जवळ आहे तुम्ही. तमाशा सत्याचाच होतो, खोट्याचं तर नेहमी कौतुक होतं. अशा माणसासाठी झुरू नका जो तुम्हाला झुरत सोडून गेला. सोडण्याआधी याचा सुद्धा विचार केला नाही की तुमच्या मनाला कसं वाटेल. मी खूप जवळून पाहिलं आहे नात्यांना. लोक इथे एका क्षणात पर्क बनवतात. लोकांकडूनच शिकलो आहे मी. जास्त गोड बोलणारे लोक आतून कडू असतात आणि कडू बोलणारे लोक आतून चांगले असतात. आयुष्यामध्ये मोठे बनायचं असेल तर छोट्या लोकांच्या नादी लागू नका. नेहमी लक्षात ठेवा, असफलता अनाथ असते आणि सफलतेचे खूप नातेवाईक असतात. मी दुसऱ्यांसारखा कधीही बनू शकलो नाही आणि मला माझ्यासारखं कोणीही मिळालं नाही. अशा व्यक्तीला सोडून देणंच चांगलं असतं ज्याला तुमची किंमत नाही. चमचेगिरी करणं ही सुद्धा एक कला आहे जी स्वाभिमानी लोक कधीही शिकू शकत नाहीत, आणि स्वाभिमानी असणं सुद्धा एक गुण आहे जी चमचेगिरी करणाऱ्या लोकांमध्ये कधीही असू शकत नाही. चारही बाजूंनी चांगल्या होणाऱ्या गोष्टी बिघडू लागतात जेव्हा आयुष्य तुमच्या विरुद्ध जाते. काही गोष्टी आणि काही आठवणी झोप उडवतात.
माणसाला स्वतःची लायकी तेव्हा माहीत होते जेव्हा त्याला तिथे ठोकर मिळते ज्या ठिकाणी त्याला जास्त भरवसा असतो. मित्र, पुस्तकं, रस्ता आणि विचार चुकीचे असतील तर दिशा भटकवतात आणि बरोबर असतील तर आयुष्य घडवतात. मान खाली घालून मान्य केल्या सगळ्या शिक्षा. चूक फक्त एवढीच होती की कधीही चुकीचा नव्हतो मी. काही लोक तुम्हाला चुकीचे समजत असतील तर त्याचा फरक पडून घेऊ नका, कारण त्यांच्याबरोबर चांगलं वागण्यासाठी तुम्ही तुमचं खूप काही गमावून बसताल. कोणालाही एवढा हक्क देऊ नका की समोरचा निर्णय घेईल तुम्ही कधी हसायचे आणि तुम्ही कधी रडायचे. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहताल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी दुसरंच घेत राहील. तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज असते. अडचणी इतक्या ताकदवान नसतात जेवढा आपण त्यांना मानतो. कधी आपण असं ऐकतो का की अंधाराने सकाळ होऊच दिली नाही? एकसारख्याच दिसतात काडेपेटीतील काड्या. एक दिवा लावते तर एक आग लावते. ध्येय त्यांचे नाही पूर्ण होत ज्यांचे स्वप्न मोठे असतात, तर ध्येयापर्यंत ते पोहोचतात जे स्वतःच्या मतांवर ठाम असतात. आयुष्यामध्ये आपलेपणाचे झाड लावण्यापूर्वी जमीन पारखून घ्या. प्रत्येक मातीच्या स्वभावात प्रामाणिकपणा नसतो. ज्यांच्या मनाला जखम होते ते डोळ्यांनी रडत नाहीत. जे आपल्याच लोकांचे होत नाहीत ते कोणाचेच होत नाहीत. जे लोक आपले सगळ्यात मोठे शुभचिंतक आहे असे सांगतात, बऱ्याचदा तेच लोक आपल्या आनंदामध्ये आग लावतात. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.